येस, इथे आम्ही खातोय चहा आणि क्रीम रोल. तर खूप दिवस झाले आम्हाला क्रीम रोल खाऊनचा आम्ही आणलेला आहे क्रीम रोल. हे गाईज, परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आम्ही बघू शकता असं मी बसलेलो आहोत आणि पूर्ण थकलेलो आहोत आणि अवतार पण आमचा असं झाला आहे. रिझन बिईंग की आम्ही करतोय शिफ्टिंग. सो आम्ही हे हा फ्लॅट सोडतो आणि आज फायनली आम्ही शिफ्ट करतो दुसऱ्या जागी. कारण आजपर्यंत अर्चना होती आमच्यासोबत राहत होती, तर आमच्या चौघांसाठी हा 2 BHK सफिशियंट होता. पण आता आम्ही 1 BHKमध्ये शिफ्ट होतो आहे. कारण आई पण येऊन जाऊन असतात गावाकडून. मग आम्हाला एकट्यासाठी 2 BHK मोर दॅन इनफ होत होता आणि मग ते कशाला उभं साफसफाईला पण ताप होत होता, रेंट पण खूप जात होतं. सो आम्ही 1 BHKमध्ये आता शिफ्ट होतो आणि इतकं आम्ही सकाळपासून म्हणजे लिटरली एक आठवड्यापासूनच आम्ही थोडं सामान पॅक करतो आहे. आणि आज सकाळी लिटरली 6:30 पावणे 7 वाजल्यापासून पावणे 7ला उठलो आहे आणि तसंच जे कामाला लागलो आहे. आत्ता जस्ट जेवून एक 15 मिनटं आम्ही पडलो होतो आणि आता परत त्या पॅकर्सवाल्यांचा फोन आलेला आहे की ते येत आहे. तर आम्ही नो ब्रोकरवरती मूवर्स अँड ट्रॅकर्स जे असतात त्यांना बुक केलेलं आहे. तर ते येऊन सगळं नीट बांधून वगैरे, आम्ही इथे येताना पण तसंच केलं होतं. सो ते व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून व्यवस्थित पोचवतात लोकेशनवर. थोडंसं चार्जेस थोडेसे हाय आहेत त्यांचे, पण ठीक आहे. थोडं सेफ्टी म्हणजे सामान व्यवस्थित नेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हा मुलगा नुसता रील्स बघतो तेव्हा. गिरीश, काय म्हणायचं तुला या घराबद्दल, या फ्लॅटबद्दल? कुछ नाही. बोल ना काहीतरी. खूप मस्त घर होतं. बोल नाही तू. खूप मस्त घर होतं. हा थकलाय पूर्ण, कारण याला पूर्ण साफसफाई करायला लावलेला आहे आम्ही. आणि हा इतका चकाचक साफ करतो ना, म्हणजे लिटरली असं फरशींमध्ये तोंड दिसायला आहे आम्हाला आमचं. इतका चकाचक बसलेला आहे याने. तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला. आणि इथे जसं मी म्हटलं की एक आठवड्यापासून आम्ही थोडं सामान पॅक करतो आणि आता बघू शकता सगळं सामान आम्ही हॉलमध्ये आणलेलं आहे. तर खूप म्हणजे फर्निचर नसून सुद्धा आमच्याकडे इतकं सारं सामान झालेलं आहे. सकाळचंच होता, बघितला असाल व्हिडिओ तुम्ही, तरी पण अनेकदा दाखवते. कसं अवतार झालं यार. अरे बघा, हे असं थोडंसं पुढे करून ठेवलेलं आहे. हे आता डिसमेंटल करायचं आहे अजून बेड. आणि हे सगळं चकाचक केलेलं आहे, गॅलरी सगळं. पण मी ना खरंच खूप मिस करणार आहे या फ्लॅटला, कारण इतके सारे रील्स बनवलेत आम्ही या घरात. आणि आईस पाईस पण होतं. इतकून व्ह्यू तर खतरनाक होता आमचा, दिवसाचा पण आणि रात्रीचा पण. मिस करणार आहे मी या घराला खूप. आणि हे घर खरंच आमच्यासाठी खूप लकी होतं. म्हणजे आम्ही लग्न केल्यानंतर डायरेक्ट ह्यावाल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. सो माझ्याने दिनेशचं तर खूप जास्त अटॅचमेंट आहे या फ्लॅटसोबत. कारण मी इट्स बीन आय थिंक 9 महिने झाला आम्ही इथे राहतो आहे लग्नानंतर डायरेक्ट आल्यापासून. सो खूप मेमरीज आहेत. पण ठीक आहे, थिंग्स मूव्ह ऑन. शिफ्ट करावंच लागतं घर आज ना उद्या. सो आम्ही दुसरीकडे चालू आहे. आणि जे 1 BHK ते सुद्धा रेंटवरच आहे. सो बघू ते पॅकर्सला सगळं हे करतील, पॅक करतील. फिल्टरमधलं का? आणि इथे आलेले आहे ते मूवर्स अँड पॅकर्सचे. तर नो ब्रोकरवरूनच आपण बुक करू शकतो. आणि इथे ते सगळं पॅकिंग करतात व्यवस्थित. गाईज, आमचं शिफ्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आणि हे आहे आमची पहिली सकाळ आफ्टर शिफ्टिंग, जिथे आम्ही खाते चहा आणि शिऱ्याची पोळी. तर हे बघा, हे पोळ्या केलेल्या आहेत मी.
तरी शिऱ्याची पोळी ना नॉर्मलच मम्मीने एकदा मला दाखवलं होतं. म्हणजे आम्ही लहानपणी खूप खायचो. जसं आपण चपातीचं नॉर्मल चपातीचं पीठ, सुजीच्या पोळ्या कशा असतात, पण तसं एवढं फुटाणा करण्यापेक्षा चपातीचं पीठ घ्यायचं, त्याला मध्ये तेल लावायचं आणि त्यावरच शिरा घालायचा आणि त्याचा परत एक डो तयार करून पुरणपोळी कसं करतो आपण भरतो आतमध्ये, तसं शिरा भरून मग ती पोळी लाटायची. खूप छान लागते. चहासोबत तर A1 लागतं. ते आम्ही त्याचा नाश्ता करतो. बघू आपण आपला आजचा दिवस कसं. आणि इथे आमच्या नवीन घराच्या समोरच एक्झॅक्ट गेटच्या समोर आहे वॉटर ATM. पाणी आहे, पण हे वॉटर ATM आम्हाला असंच आम्ही मजा म्हणून ट्राय करायचं म्हणून आम्ही आलेलो. कारण मला माहिती नव्हतं की कसं हे वापरायचं. स्कॅन करायचं मला माहिती आहे, पण मला वाटलं की अजून ऑप्शन्स असतात. तर इथून आम्ही मस्त 5 रुपयाचं एक मोठी कळशी भरून थंडगार पाणी घेतलेलं आहे. तर हा तो छोटासा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.